मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत आता गणेश पुराण। तर आता आपलं बरेच काही गणेश पुराण ऐकलं गेलं असेल आणि तुमच्या बरेच काही गावांच्या कमेंट्स आल्या। असेच कमेंट्स करत राहा आणि माझा आत्मविश्वास वाढवत राहा। तर आता आपण ऐकूया की त्रिपुरासुराचा वध झाल्यानंतर त्रिपुरावर ज्या वेळेस बाण सोडला गेला होता तर त्यावेळेस त्रिपुर तर बेशुद्ध पडला, पण त्याच्या तिन्ही पुराचे भस्म झाले। त्रिपुराच्या शरीरातील एक दिव्य ज्योती निघाली आणि ती शंकराच्या शरीरात गेली आणि त्यामुळे त्रिपुर मुक्त झाला। भगवान शिवशंकरांनी गणेशाची आराधना करून गणपतीला प्रसन्न करून मंत्र वेद पठण कुठले आहे, जप कुठले करायचे आहे, गणेश आणि शिवसहस्रनामावलीचे पठण करायचे, तर कुठले गणेश सहस्रनामावलीचे 21 नावांचं पठण करून युद्धाला गेले होते शिवशंकर। त्याचे मी तुम्हाला महिमा सांगितला की त्याच्याने त्यांना विजयाची प्राप्ती झाली आणि त्रिपुरासुराचा वध झाला। जो कोणी त्रिपुरासुराच्या म्हणजे त्रिपुरा पौर्णिमाच्या दिवशी दीप उत्सव साजरा करतो त्याला 7 जन्माचे पाप नाहीसे होते असे भोळ्या साम सदाशिवांनी साम सदाशिवांनी सांगितले आहे, असे आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकले। आणि त्रिपुराच्या वधापासून शंकराला त्रिपुरारी असे एक नावसुद्धा प्राप्त झाले, आपण हे मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं होतं। मग नंतर आपण ऐकले की पार्वती माता घाबरून गेली आणि मग त्यांनी हिमालयाला विचारलं की गणेशाची आराधना कशी करायची, कोणत्या मंत्राने करायची, कोणत्या स्तोत्राने करायची, असे स्वतः पार्वती माताने सांगितलं की त्रिपुरासुराचा वध झाल्याने सर्वत्र आनंद तर झालाच होता, पण कार्तिकी पौर्णिमेस लोकांनी घरोघरी दीप उत्सव साजरा केला होता आणि त्या महिन्याला जो कोणी दान जप तप स्नान वगैरे करतो त्याला बहुल म्हणजे पुण्य प्राप्त होते आणि त्याला बहुला मास असे सुद्धा म्हणतात, असे आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलेले होते। मग त्यानंतर हिमालयाने पार्वतीला घरी नेले, पण शंकराच्या वीर्याने तिला चैन पडेना आणि मग ती म्हणाली, हे तात म्हणजे हे पिता, तुम्ही मला काही माझ्या पतीचं दर्शन लवकरात लवकर होईल असं काहीतरी उपाय सांगा। तेव्हा हिमालय म्हणाले, तू असं कर, सर्व देवांचे देव गणपती यांची आराधना कर म्हणजे तुझी सर्व इच्छा पूर्ण होईल। मग तेव्हा पार्वती माता म्हणाली, हे पितामहा, मला तर काहीच माहिती नाही की गणेशाची आराधना कशी करायची, उपासना कशी करायची, काय कसं करायचं आहे गणपतीचं, ते संपूर्ण मला माहिती द्या। आपण इथपर्यंत मागच्या व्हिडिओमध्ये आलो तर आता त्याची पुढची कथा आपण ऐकणार आहोत। त्या अगोदर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि तुम्ही कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तर आता आपण गणेश पुराणाला सुरुवात करत आहोत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्री गणेशाय नमो नमः। पार्वती म्हणाली, हे तात, इच्छा पूर्ण होण्यासाठी श्री गणेशाची कशी उपासना करावी हे मला सांगा, म्हणजे मी मनोभावे प्रार्थना करून माझ्या पतीला मी भेटेन। तर सांगतो ऐक। पहाटेच्या वेळी नैऋत्य दिशेला शेत जमीन वर्ज करून इतर ठिकाणी गवत पाचोळा खाली अंतरून त्यांच्यावर बसून विधी करावा। नंतर हातपाय स्वच्छ करून मुख प्रक्षालन करावे। मग नदी तलाव विहीर अशा कोणत्याही ठिकाणी जाऊन मंत्रयुक्त आंघोळ करावी। भस्म चंदन कुंकुम यांचा टिळा कपाळाला लावावा। पांढरे वस्त्र नेसावे। चांगल्या जमिनीतील खडा नसलेली चिकट माती घेऊन ती मळावी। त्या मातीने गजाननाची सुंदर सुबक मूर्ती तयार करावी। सर्व अवयव असलेल्या त्या मूर्तीच्या 3 हातात परशु आदी सर्व आयुधे द्यावीत। एक हात वरद अवस्थेत असावा। अशी सर्वांग पूर्ण मूर्ती तयार झाल्यावर तिला पाटावर बसवावे। हात धुवून पूजा द्रव्य मिळवावी। पाणी अष्टगंध अक्षदा तांबडी फुले 3, 5 किंवा 7 दळे असलेल्या 108 दुर्वा तुपाचे व तेलाचे दिवे नैवेद्यासाठी मोदक घारके लाडू खीर वगैरे पूजा साहित्य संपादन करावे। कापड किंवा दर्भ किंवा चामड्याचे आसन घालावे। त्यावर पद्यासन घालून बसावे। आचमन किंवा प्राणायाम करून दिशाबंधन करावे। गणेशाबरोबर इतर देवांचे स्मरण करावे। अंत मातृकापूर्वक आगमोक्त विधीने न्यास करावा। नंतर मंत्रन्यास व षडंग न्यास करावा। पूजा द्रव्याचे प्राशन झाल्यानंतर करून श्री गणेशाचे ध्यान करावे। हे देवा, हे एकदंता सर्पकर्णा लंबोदरा, तू भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतोस। वृद्धी आणि सिद्धी या तुझ्या सेविका आहेत। ब्रह्मादी देव तुझे निरंतर ध्यान करतात। अशा प्रकारे श्री गजाननाचे ध्यान करावे। सर्व पूजा द्रव्ये त्याला समर्पण करावे। धूप दीप नैवेद्य दाखवून नंतर पूजा संपवावी। मन एकाग्र करून अनेक प्रकारची गणेश स्तोत्र श्री सूक्त सहस्रनामाचे पठण गणेश सहस्रनामाचे पठण आणि 21 नाव
नावाचे पठण करावे। जो कोणी 21 नावाचे पठण करतो त्याला गणेश सहस्रनामावलीचे पुण्यफळाची प्राप्ती होते। तर 21 नावाचे पठण, संकटनाशक स्तोत्राचे पठण आणि ज्या वेळेस जर तुम्ही कोणत्या शुभ कार्याला बाहेर जात आहे या तुला कुठलेही कार्य सुरू करण्याच्या अगोदर या 21 नावाचं वारंवार पठण करावं। तर 21 नाव पठण केल्याने आपल्याला 1000 गणेशाचे नाम जप केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते। जसे आपल्याला रामाच्या 1000 नावाचे जर एकच लाईन बोलली तर जसे रामाचे एक लाईन बोलली म्हणजे आपल्याला 1000 नाव विष्णूचे जप केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते। तसे गणपतीचे 21 नावाचे जर आपण हे पठण केले तर गणेशाचे 1000 नावाचे पठण केल्याचे पुण्य मिळते। तर रामाचे कुठले असे एक लाईन आहे तर पार्वती मातेने शंकरांना सांगितले होते की प्रभू असा काही एक मला उपाय सांगा की जेणेकरून मी विष्णू भगवानांची भक्ती सेवा करू आणि कमी समयमध्ये करू। तर कुठला असा काही उपाय आहे तर तो सांगा। तर भगवान शंकरांनी सांगितला होता की तू एकच ही लाईन बोल म्हणजे तुला श्री रामाचे, श्री विष्णूचे, श्री गणेशाचे 1000 नाव जप केल्याचे पुण्य मिळेल। तर ती कुठली नाव आहे? श्री राम राम रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम ततुल्यम राम नाम वराणने। ही एक लाईन जर आपण जपली तर विष्णूचे 1000 नावाचं आपण पठण केल्याचे पुण्य मिळते। तसे हे गणपतीचे जर आपण 21 नाव जप केले या 21 नाव श्रवण केले तर आपल्याला 1000 गणेशाचे गणेश सहस्रनामावलीचे पठण केल्याचे पुण्य मिळते। तर कुठली ती नावं आहे? सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्ण, लंबोदर, विकट, विघ्नविनाशक, विनायक, धूम्रकेतू, भालचंद्र, गणाध्यक्ष, गजानन, गणंजय, गणपती, हेरंब, धरणीधर, महागणपती, यक्ष, वरद, श्रीप्रसादन, अमोघसिद्धी, अमित, मंत्र, चिंतामणी, विधी, सुमंगल, बीज, आशापूरक, वरद, शिव, कश्यपनंद, वाचसिद्धी, दंडीविनायक, दुर्वाविनायक, चंडीविनायक, धेली गणपती आहे, नमो नमः अशा जो कोणी या गणपतीच्या या नावांनी दुर्वा, शमीपत्र, तीळ, तांदूळ घेऊन एक नाव घेऊन जर अर्पण करेल तर त्याला गणेशाचे 1000 नाव जप केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि त्याला कोट्यवधीची पुण्यफळाची प्राप्ती होईल। हे गणेश पुराण सहजासहजी कुणालाच ऐकायला मिळणार आणि जो कोणी खूप भाग्यवान आहे, खूप भाग्यवान आहे त्यालाच हे गणेश पुराण ऐकायला मिळेल। ज्याच्या जन्मी खूप काही जन्माचा पुण्याचा साठा त्याच्या पदरात पडलेला आहे त्यालाच हे गणेश पुराण ऐकायला मिळतं। तो खूप भाग्यवान व्यक्ती असतो जो कोणी गणेश पुराण श्रवण पठण करतो आणि तो जर कोणाच्या घरी ते पाय घेऊन जर जातो तर त्याला गणेश पुराणाचे लाभ होतात आणि त्याच्या घरातील दुःख, दारिद्र्य आणि संकटे सुद्धा त्यांच्या घरात येत नाही। एवढं या गणेश पुराणाला महत्त्व दिलं गेलेलं आहे। तर असे हे पितामहाने म्हणजे हिमालयाने आपल्या मुलीला असे समजावून सांगितले की तू सहस्रनामाचे पठण कर। हे दीननाथा, दयानिधी, संकटनाशका, त्रैलोक्यनाथा तू माझ्या अपराध पोटात घाल, मला क्षमा कर। अशा प्रकारे प्रार्थना करून श्री गजाननाला साष्टांग नमस्कार घालावा व सर्व सिद्धी विनायक मंत्राचा नियमाने जप करावा। मग वडील हिमालयाने गजाननाची उपासना कशी करायची सांगितल्याने पार्वती खुश झाली। ती म्हणाली हे सर्व झाल्यातात पण गजाननाचा जप करण्यासाठी मला एकही मंत्र येत नाही, तो मला आधी सांगा, मंत्र उपदेश करा मला। मग यावर हिमालय म्हणाला तसे पाहिले तर गणेशाचे अनंत मंत्र आहेत त्यातला मी एक मंत्र सांगतो तुला। तो प्रथम पद्यासन घालावे, इंद्रियाचे संयमन करावे आणि आपल्या इच्छेनुसार जप करावा। पंचाक्षर अष्टाक्षर मंत्राचा तितकाच जप करावा की 28 वर्गाच्या मंत्राचा 10,000 जप करावा। असे अनेक मंत्र असले तरी सुपुत्री पार्वती तू मात्र एकाक्षर व षडाक्षर या मंत्राचाच उपदेश घे। तो जप 1 लक्ष म्हणजे अर्धा लक्ष तरी करावा। शुद्ध चतुर्थीस जपाला आरंभ करून 1 महिना अनुष्ठान केलेस म्हणजे तुझी मनोकामना पूर्ण होऊन शंकराची तुझी आणि शंकराची भेट होईल। स्त्रिया किंवा पुरुष यापैकी कोणीही श्री गजाननाच्या मातीच्या मूर्तीची पूजा जर केली त्यामुळे धन प्राप्त होते, पुत्र प्राप्त होते, पशुधन प्राप्त होते। जर या 10 दिवसात एकाच मातीची मूर्तीची जर पूजा केली तर त्याला सर्व सुखे प्राप्त होतात, सर्व संकटाचा, सर्व विघ्नांचा नाश होतो आणि जो जिथे जाईल तिथे त्याला यश, कीर्ती, मान, सन्मान मिळेल। 2 मूर्तींची जर पूजा केली असता त्याला अशक्य ते शक्य होते। 3 मूर्तींचे पूजन जर केले तर राजवैभव प्राप्त होते। 4 मूर्तींचे पूजन केल्याने 4 पुरुषार्थ लाभतात। 5 मूर्तींचे पूजन केले असता सार्वभौम राजा होतो। 6 मूर्तींचे पूजन करणाऱ्याला सृष्टीची उत्पत्ती आणि प्रलय करण्याचे सामर्थ्य मिळते। 7, 8, 9 मूर्त्यांची पूजा केल्यास सर्वज्ञ ज्ञान प्राप्त होते, त्रिकाल ज्ञान प्राप्त होते। तसेच 10 मूर्तींचे पूजन केल्यास 33 कोटी देवी देवता सनकादिक मुनीही वश होतात। 11 मूर्तींचे पूजन केल्यास एकादश
रुद्राचा स्वामी होतो. 12 मूर्तीचे पूजन केल्यास द्वादश दैत्यावर अधिकार चालतो. 108 मूर्तींची पूजन केल्यावर त्याला कसलेही भय किंवा कसलेही त्यांच्यावर कोणतेही संकट येत नाही. लक्ष मूर्तींनी पूजा केल्यास शेवटचा मोक्ष मिळतो. कारागृहातून मुक्तता व्हावी अशी इच्छा असणाऱ्यांनी 5 मूर्तीचे रोज 5 वर्ष पूजन केल्यास महापापांचा नाश होतो. आयुष्यभर मातेच्या एकाच गजाननाची जर पूजा केली असता तो प्रत्यक्ष गजानन स्वरूप प्राप्त होतो आणि त्याच्या दर्शनाने सर्व विघ्ने नाहीशी होतात. आणि त्याच वेळी गजानन स्वरूप भक्ताचे पूजन केले असता श्री गजानन प्रसन्न होतो. जरा रोगाची बाधा झाली असेल तर 3 मूर्तींची पूजा केल्याने 9 दिवसात संपूर्ण रोगाचा नाश होतो. ज्याचा रोग बराच होत नाही आहे, त्याला रोगाची खूप लागण झालेली आणि त्याचा रोग बराच होत नाही आहे, तर 3 मूर्तींचे पूजन 10 दिवसापर्यंत करावा, म्हणजे संपूर्ण रोगाचा त्याचा नाश होईल. 1 पाण्याची बाटली जवळ ठेवावी, 1 तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, 2 अगरबत्त्या लावाव्या आणि त्या बिस्लरीची पाण्याची बाटली जवळ ठेवावी. 20 रुपयाची विकत चांगली बिस्लरीची पाणी पॅक बाटली आणावी आणि ती हे गणेश पुराणाचे व्हिडिओ लावून द्यावे. आणि त्या गणेश पुराणाचे व्हिडिओ लावल्यानंतर सर्व मंत्र तंत्र पूजा वगैरे पाठ त्या पाण्यामध्ये जाईल. पाण्यामध्ये जागृत शक्ती तरंगण्याची असते आणि आकर्षित करण्याची असते, म्हणून पाण्याची बाटली जवळ ठेवा. ते पाणी आपल्या घरात शिंपडावे. मुलाबाळांना प्यायला द्यावे. ज्या मुलांना बुद्धी नाही, जे मुलं बोलत नाही, जे पांगळे आहे, बैरे आहे, मुके आहे, ज्यांना रोग झालेला आहे, काही ज्यांच्या घरावर खूप काही संकट येत आहे, एक संकट आलं म्हणजे दुसरं येतं, दुसरं आलं म्हणजे तिसरं येतं, तर त्यांनी 1 पाण्याची बाटली जवळ घ्यावी आणि ते पाणी आपल्या संपूर्ण घरात, आपल्या कुंड्यांमध्ये, फुलझाडांमध्ये, घरामध्ये, लॉकरमध्ये, तिजोरीमध्ये सर्व दूर हे गणेशाचे पाणी शिंपडावे. म्हणजे संपूर्ण घरातील संकटांचा नाश होऊन आपल्या घरात पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होईल आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद होईल. म्हणून या संपूर्ण रोगाचा नाश करण्यासाठी ते पाणी त्या आजारी व्यक्तीला प्यायला द्यावे. म्हणजे त्याचा आजारपणा 9 दिवसात 7 दिवसात नक्कीच बरा होईल. फक्त पाहिजे काय? श्रद्धा आणि विश्वास. विश्वास आणि श्रद्धा राहिलं तर सर्व कामं सहजासहजी होतात. म्हणून गजाननाच्या 3 मूर्तींची पूजन 9 दिवसात केल्याने सर्व संपूर्ण संकटाचा नाश होऊन आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते, धनधान्याची, यश, कीर्ती, मान सन्मानाची प्राप्ती होते. गजाननाची एकाच मूर्तीची पूजन केल्यास आयुष्यभर तर त्याला गजानन साक्षात स्वरूप दर्शन देतो. गणेशाची मूर्ती सुवर्णाची, रुप्याची, तांब्याची, काश्याची, मोतिकाची किंवा प्रवाळाची करून पूजा केली तर सिद्धी लवकर प्राप्त होते. भाद्रपद महिन्यात चतुर्थीला मोठ्या थाटामाठाने गणेश उत्सव साजरा केला जातो. रात्री गायन वादन करावे. दुसऱ्या दिवशी प्रांतकाळी स्नान करून षोडोपचारे गजाननाचे पूजन करावे. होम हवन करावा. नंतर पूर्णाहुती देऊन बलिदान करावे. मग होमाची समाप्ती करावी. होमाच्या दशांश तर्पण, तर्पणाच्या दशांश ब्राह्मण भोजन घालावे. दाम्पत्याचे पूजन करून त्यास वस्त्रे, भूषणे, दक्षिणा द्यावी. नंतर कुटुंबातील मंडळीसह आपण प्रसादाचे भोजन करावे. सायंकाळी मंगलमूर्तीची प्रतिमा पालखीत ठेवून वाजत गाजत मोठ्या मानसन्मानाने मिरवणुकीने जलाशयापर्यंत जाऊन त्या मूर्तीचे पाण्यात विसर्जन करावे. नंतर विनायक व्रत कसे करावे? पार्वतीच्या शंकाचं निरासन हिमालयाने तर केलं, तरीही राहिलेल्या शंकासाठी तो म्हणाला, कन्या पार्वती, आता मी तुला गणेश चतुर्थीचे महत्त्व सांगतो, ते तू ऐक. एक दिवस कैलासावर सर्व गणांसह शंकर महादेव बसले होते. तेव्हा कार्तिकेने विचारलं, आतापर्यंत मी माझ्या कर्णाने अनेक कथा अमृताचे श्रवण केले, पण मी काही तृप्त झालो नाही, म्हणून सर्व सिद्धी प्राप्त होईल असे एखादे व्रत सांगतो. त्यावर शंकर म्हणाले, मी तुला सिद्धी विनायकाचं व्रत सांगतो. या जपाला खूप काही खटपट लागत नाही होम हवन जप जाप्य असं काही लागत नाही. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला सकाळी स्वच्छ स्नान करून आपल्या गुरूंकडे जायचं. अर्घ्य देऊन विधीपूर्वक गुरुची पद्यपूजा करून गजाननाची पूजा करून गुरूंकडून व्रत समजावून घ्यावे. गुरुच्या तोंडून व्रतोपदेश झाल्यावर नंदी, तळे, देवालयाजवळील पुष्करणी इत्यादी ठिकाणी जाऊन स्नान वगैरे करण्याआधी अंगाला आवळ्याचा कलक लावावा. नंतर मंगल स्नान करावे. श्रावण चतुर्थीपासून भाद्रपद चतुर्थीपर्यंत दररोज पूजन करावे. गणेश पुराणाचे श्रवण करावे. दररोज उपास करावा. एक भुक्त नक्त राहून आयोजित वृत्त्याने दिवसाच्या 4थ्या प्रहरी हविष्याचे भोजन करावे. षडाक्षर, चतुराक्षर, एकाक्षर, दशाक्षर, द्वादक्षर यापैकी ज्याचा आपण गुरुपासून उपदेश घेतला आहे असेल त्या मंत्राचा लक्ष अथवा दशलक्ष जप करावा. न जमल्यास त्याच्या निम्मे जप करावा. अहोरात्री गजाननाचे ध्यान करावे. भाद्रपद चतुर्थीला 2 किंवा 4 तोळे सोन्याची मोर किंवा उंदरावर बसलेली गजाननाची मूर्ती करावी. मखरात धान्याच्या राशीवर तांब्याचा कलश ठेवून त्यावर तांब्याचेच तांबण ठेवून पात्रामध्ये पंचपल्व पंचरत्न घालून कलशाभोवती वस्त्राचे वेष्टन करावे. कलशाचे पूजन करून त्या कलशावर गजाननाची स्थापना करावी. द्रव्याची आहुती देऊन होम करावा. आचार्य पूजन करावे. गायी, भूमी, सुवर्ण, तीळ इत्यादिकांची दाने गुरुला द्यावी. विद्वान ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी. 108 ब्राह्मणांना भोजन द्यावे. आणि समजा जर 108 ब्राह्मणांना भोजन घालता येत नसेल
नसेल तर 21 ब्राह्मणांना भोजन घालावे, अन्नदान करावे. अन्नदान केल्याने धनाची प्राप्ती होते. ब्राह्मणाचे भोजन झाल्यावर त्यांना विडा अर्पण करावा, दक्षिणा देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा. तसेच इतर मंडळींना, इतरांना, गोरगरिबांना अन्नदान करून मग स्वतः भोजन करून मौन व्रत स्वीकारावे. अशा रीतीने हे व्रत केले असता व्रतधारकास मुक्ती प्राप्त होते. यावर कार्तिके म्हणाला, हे महादेवा, हे व्रत इतर कोणी केले आहे का? त्यांना हे व्रत फळ कसे मिळाले ते मला सांगा. महादेव म्हणाले, ऐक कार्तिके, कर्दब नावाचा एक सम्राट होऊन गेला. पूर्वी तो सर्व पृथ्वीचे राज्य करीत होता. एक दिवस भृगु ऋषी त्याच्याकडे गेले. त्यांना भक्तिभावाने नमस्कार करून त्यांनी एक प्रश्न विचारला. हे ऋषीवर्य, मी पूर्वजन्मी कोणते पुण्य केले होते त्यामुळे मला सर्व पृथ्वीचे राज्य करायला मिळेल? त्यावर भृगु ऋषी म्हणाले, पूर्वजन्मी तू एक अतिशय असा गरीब क्षत्रिय होता. कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी तू खूप उपधंदे केले होते, उद्योगधंदे केलेस, परंतु त्यात तू असफल झालास. गरिबीमुळे बायको मुलंही तुला बोलू लागली, तुझी निंदा करू लागली. त्यामुळे वैतागून तू कोणालाही न विचारता जंगलात निघून गेला. जंगलात फिरत असताना तुला सोबरी ऋषी भेटले. तू त्यांना नमस्कार केलास. नंतर त्यांनी तुला दुःखी होण्याचे कारण विचारले. तू त्यांना तुझी परिस्थिती सांगितली. त्यावेळी त्यांनी वरद गणेशाचे व्रत कर असे सांगितले. ऋषीवर, हा गणेश कोण आहे, कसा आहे, तो त्याचे स्वरूप काय आहे, कोणाचा मुलगा आहे, हे सर्व मला सविस्तर सांगा. यावर सौरभ ऋषी म्हणाले, अरे कर्दबा, ज्याच्यामुळे या सर्व जगाची उत्पत्ती झाली आहे असा तो सच्चिदानंद ब्रह्म तेज गजाननाचे स्वरूप आहे असे सुज्ञ पुरुष म्हणतात. त्या गणेशापासून ओंकार, वेद आणि हे सारे जग निर्माण झाले आहे. ब्रह्मदेवाने सुद्धा त्याच गजाननाचा एकाक्षर मंत्राचा जप केला म्हणून तर त्यांच्या दृष्टीत निर्माण करण्याचे सामर्थ्य आले, सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य झाले. विष्णूनेही त्या षडाक्षर मंत्राचा जप केला म्हणून त्याला सर्व सृष्टी सांभाळणे प्राप्त झाले. अशा या गजाननाचे व्रत श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत तू कर, त्यामुळे तुला सर्व सिद्ध प्राप्ती होतील. सौबरीने केलेल्या उद्देशाप्रमाणे तू गजाननाची उपासना तेथेच सौबरी ऋषीच्या आश्रमात केली. त्यावेळी तुझ्या घरी तुझ्या बायको मुलांना सर्व सुखी मिळाले. अशा प्रकारे भृगु ऋषींनी कर्दब राजाला तू पूर्वी काय केले त्याचे निवेदन केल्यावर त्याला खूप आनंद झाला. त्याने मोठ्या भक्तीने गणेशाची आराधना केली. त्यामुळे त्याला खूप सुख प्राप्त झाले. शेवटी तो गणेश लोकी गेला. शंकर पुढे म्हणाले, कार्तिका, गजाननाचे खूप मोठे महात्म्य आहे म्हणून तू हे व्रत कर. देव, दानव, गंधर्व, ऋषी, मनुष्य यापैकी ज्यांनी हे व्रत केले त्यांना या व्रताचा खूप फायदा झाला, त्यांना सिद्धी प्राप्त झाली. याप्रमाणेच नलराजा, इंदुमती आणि चंद्रगंध यांना गणेश व्रतापासून कशी सुखप्राप्ती झाली त्यांच्या कथा ऐकण्यासारख्या आहेत. हिमालयाने पार्वती साऱ्या कथा सांगितल्या आणि म्हणाला, मुली, तू अनन्य भाव ठेवून हे व्रत कर म्हणजे तुला तुझ्या पतीचं लवकर दर्शन होईल. मग पार्वतीने हिमालयाला विचारलं, बाबा, हे नलराजा कोण, त्यांनी कशासाठी व्रत केलं होतं ते मला सांगा ना. हिमालय म्हणाला, पूर्वी मगध देशात एक नल नावाचा राजा मोठा पराक्रमी, शूर, धार्मिक आणि ज्ञानसंपन्न राजा होऊन गेला. त्याला अनेक विद्या येत होत्या. त्याला त्रैलोक्यामध्ये संचार करण्याचे सामर्थ्य होते. त्याला देवसुद्धा घाबरत असत. नलाच्या पत्नीचे नाव दैमंती होते. ती अतिशय रूपवान होती, सुंदर होती. पदार्थांचे अर्क काढून ती ब्रह्मदेवांना तिला निर्माण केले होते आणि त्रिलोकातील स्त्रियांच्या गर्वाचे दमन करणारी म्हणून तिला दैमंती नाव प्राप्त झाले. त्या राजाचा खूप हुशार, चतुर, गंभीर असा पदहस्त नावाचा एक प्रधान होता. एक दिवस राजसभेत गौतम ऋषी आले असता त्याला पाहून राजा सामोरे गेला. त्यांना आसन बसायला दिले. नंतर मग नलराजाने त्याची पाद्यपूजा केली आणि मग त्यांनी प्रश्न केला की मला हे राज ऐश्वर्य कोणत्या पुण्याईमुळे प्राप्त झाले आहे ते मला सांगा. तेव्हा गौतम म्हणाले, नला, तुला पूर्वजन्माची कथा ऐकायची आहे तर पूर्वी पिंपळपूर नावाचा एक नगर होते, गोड देशात होते. त्या ठिकाणी हुशार परंतु गरीब असा एक क्षत्रिय राहत होता. गरिबीमुळे त्याची बायको मुले त्याची निंदा करत, छळ करत म्हणून त्याने वैतागून कोणालाही न सांगता गुपचूप जंगलात त्याचा रस्ता धरला. तो घनदाट जंगलात गेला. त्या ठिकाणी त्याला कौशिक ऋषींचा आश्रम दिसला. तो आश्रमात गेला. कौशिक ऋषींना नमस्कार केला. तेव्हा त्यांनी गजानन तुझे कल्याण करू असा आशीर्वाद दिला. ते ऐकून त्या क्षत्रियाला फार आनंद झाला. तो म्हणाला, ऋषी महाराज, माझे दारिद्र्य नष्ट होईल असा काहीतरी उपाय मला सांगा. त्यावर ऋषी म्हणाले, तू गणेशाची उपासना कर. त्यासाठी श्रावण शुद्ध चतुर्थीच्या दिवसापासून भाद्रपद चतुर्थीपर्यंत दररोज मातीची श्री गजाननाची मूर्ती तयार करून तिची पूजा कर. म्हणजे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊन धन, धान्य, संपत्ती सर्व तुला मिळेल. श्री गणेश व्रताची पद्धत ऐकून झाल्यावर तो क्षत्रिय आपल्या घरी गेला आणि त्याने भावभक्तीने गणपतीची आराधना करण्यास सुरुवात केली. त्याला उठता बसता सकाळ संध्याकाळ श्री गणेशाचा ध्यास लागला. 1 महिनाभर एकाग्र मनाने त्याने व्रताचे पालन केले. त्यामुळे त्या क्षत्रियाचे दारिद्र्य नष्ट झाले. त्याच्या दारासमोर घोडे, हत्ती झुलू
झुलू लागले. बरं का राजा, बरं तू पूर्वी जन्म अशीच एकाग्र अंतकरणाने श्री गणेशाची पूजा केलीत, म्हणूनच तू या जन्मी चक्रवर्ती राजा झाला. पुढे हिमालय म्हणाला, मालक देशाच्या राजा चंद्रागंधा आणि त्याची पत्नी इंदुमती यांनी खूप यज्ञ केले, दानधर्म केले, त्यापासून त्यांना काय फायदा झाला ते ऐक. तो खूप श्रीमंत वैभवशाली राजा होता. त्याने दानधर्म पुष्कळ यज्ञ केले. इंद्राच्या सभेपेक्षाही त्याची राजसभा शोभवंत आणि मोठी होती. राजाच्या पत्नीला म्हणजे इंदुमतीला देवांची अतिथीची सेवा पूजा सत्कार करायला खूप आवडत असे. एक दिवस राजा कृष्णवेश धारण करून आपल्या प्रधानांसह शिकारीला जंगलात गेला. खूप श्रापदे त्यांनी मारली. तो जंगलातून फिरत असताना त्याला एक मोठी राक्षसाची टोळी दिसली. राजा व त्याचे प्रधान घाबरले. खूप भयानक त्याचे स्वरूप होते. तोंड खूप मोठे व खोल असे होते. डोळेही खूप मोठे होते. ते अजस्र राक्षस पाहून सर्वांची गाळण उडाली. कित्येक जण तर अर्ध मेले झाले, तर काही जण ठार झाले. त्या राक्षसाच्या टोळीत एक राक्षसीन होती. ती चंद्रगंध राजाच्या रूपावर मोहित झाली. तिने राजाला अलगद उचलले, आपल्या वृक्षस्थळावर कवटाळले, त्यांचे चुंबन घेतले व त्यानंतर त्याला पुन्हा अलगद खाली ठेवले. नंतर तिने राजाच्या सैनिकांना भक्षण करण्यास सुरुवात केली. तिची नजर चुकून राजाने शेजारी असलेल्या तळ्यातच हळूच उडी मारली. त्यावेळी त्या तळ्यात नागकन्या जलक्रीडा करीत होत्या. त्यांनी राजाला पाहिले व त्याला घेऊन त्या पाताळात गेल्या. त्या ठिकाणी त्याची उत्तम प्रकारे सर्व अवभगत सत्कार केला. राजाची त्यांनी विचारपूस केली. त्यांची सर्व हकीकत ऐकून त्या राजाला म्हणाल्या, तू आमच्याशी विवाह कर, म्हणजे आम्ही तुझी इच्छा पूर्ण करू. त्यावर राजा म्हणाला, आम्ही सोमवंशीचे राजे एक पत्नी धर्माचे पालन करतो. परद्रव्य, परदारा, परमोह यांना आम्ही आश्रय देत नाही. माझी वंशजेही करत नाही. वेदायन, यजन, दान, शरणागतीचे संरक्षण, निश्चित कर्माचा त्याग आणि विविध कर्माचे पालन हा तिन्ही वर्णाचा धर्म आहे. अध्यापन, यजन, दान, शरणागतीची संरक्षण, निश्चित कर्माचा त्याग आणि नियमाचे पालन हा तिन्ही वर्णाचा धर्म आहे. अध्यापन, यजन, प्रतिग्रह हे 3 कर्म ब्राह्मण वर्गाला सांगितले आहे. घरी आलेल्याचे योग्य अतिथ्य व सत्कार करणे हा सर्वाचा धर्म आहे. सध्या मी तुमचा अतिथी आहे, म्हणून असं काही भलतंच मला करायला लावू नका. माझ्या कुळाचारापासून मला परावृत्त करू नका. राजाचे बोलणे ऐकून नागकन्या नाराज झाल्या. त्या म्हणाल्या, तुझे ज्या स्त्रीवर प्रेम आहे त्या स्त्रिया आणि तुझा वियोग व्हावा म्हणून आम्ही तुला तुरुंगात डांबतो. बघू तू कसा धर्माचं पालन करतोस. असे म्हणून त्यांनी राजाला कारागृहात ठेवले. राजा चंद्रागत तळ्यात शिरला होता हे राक्षसीने पाहिले होते. मग तिने रागाने तळ्यातील सर्व पाणी पिऊन टाकले. तळ्यातल्या प्राण्यांनाही तिने खाल्ले. जे राजसेवक होते ते भीतीने राजधानीच्या दिशेने पळाले. त्यांनी चंद्रागत राक्षसाच्या तावडीत सापडला आहे असे इंदुमतीला सांगितले. त्यामुळे सगळीकडे हाहाकार माजला. सर्वांची एकच धांदल उडाली. राणी इंदुमती तर बेशुद्धच पडली. हिमालय पुढे सांगू लागला, पार्वती राजा राक्षसांच्या जाळ्यात अडकला आहे. हे कळताच सर्व प्रजा दुःखी झाली. इंदुमतीला तर काहीच सुचेना. तिची दैनावस्था पाहून प्रजा म्हणाली, माते दुःखी होऊ नका, शोक आवरा. कदाचित राजे जिवंत असतील. आपण असं करू, एखाद्या त्रिकालज्ञानी ऋषींना बोलावू व राजाचे वर्तमान जाणून घेऊ. त्यासाठी तुम्ही शोक आवरा आणि शांत राहा. प्रजेचे म्हणणे तिला पटले. ती शांत झाली. तिने सर्व उपभोगाचा त्याग केला. अशा रीतीने राणीने 12 वर्ष काढली. एक दिवस नारद मुनी त्या नगरात आले. ते महालात आल्यावर इंदुमतीने त्यांची पूजा केली. पतीचा सर्व वृत्तांत त्यांना कथन केला. त्यावर नारद म्हणाले, इंदुमती घाबरू नकोस. तुझा पती जिवंत आहे आणि तो तुला लवकरच भेटेल. विधवा झाल्यासारखा शोक करीन बसू नकोस. तू हातात बांगड्या, कपाळी कुकू, गळ्यात मंगळसूत्र, कानात कर्णभूषणे असे सर्व सौभाग्य अलंकार धारण कर. तर असे जर सौभाग्य अलंकार धारण केले म्हणजे अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. नारदाचे बोलणे ऐकून इंदुमतीचा आनंद गगनात मावेना. नारदाचे बोलणे ऐकून इंदुमतीचा आनंद गगनात मावेना आणि तिने नारदाकडे पती मिलनाचा उपाय विचारला. नारदाने तिला याच गणेश व्रताचं व्रत करण्याचा उपदेश केला. जो कोणी वरद गणेशाचे व्रत करतो या त्यांच्या कथा ऐकतो तरी पण त्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. मग नंतर इंदुमतीने आनंदाने मातीची गजाननाची मूर्ती करून श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत गणेश चतुर्थीचं हे गणेशाचं व्रत केलं आणि राणीच्या मंत्राच्या प्रभावाने नागकन्याची दुष्ट बुद्धी जाऊन त्यांना चांगली बुद्धी प्राप्त झाली. त्यांनी चंद्रागत राजाची मुक्तता केली. त्यांचा पाहुणचार केला आणि त्याला वस्त्रांकार एक चपळ असा घोडा देऊन निरोप दिला. त्यानंतर ते घोड्यावर बसलेला तो राजा तलावातून बाहेर आला. त्याने घोडा झाडाला बांधला. आपली नेहमीची कामे करण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी लोक जमा झाले. हा
चंद्रगंध राजाच आहे अशी ओळख पटल्यावर लोकांनी त्याला अत्यानंदाने आलिंगन दिले। त्यातल्याच त्याच काही लोकांनी राणी इंदुमतीला राजा आल्याचे जाऊन सांगितले। इंदुमतीला खूप आनंद झाला। इंदुमतीने लगेच प्रधानांना सैनिकांना राजाला सामोरे जाण्यासाठी सांगितले। सर्व नगराला तोरणे लागली। सगळीकडे आनंदाचे वातावरण सुरू झाले। राणी ही पंचारत्ती घेऊन त्या तलावाकडे जायला निघाली। राजाला ओवाळण्यासाठी तीही खूप उत्सुक झाली होती। सरोवराजवळ एक मंदिर होते। त्या मंदिरात सर्वजण पोहोचले। राजाही मिरवत त्या मंदिराजवळ आला। मंदिरात आला आणि मैत्रिणींसह राणीने राजाला ओवाळले आणि नमस्कार केला आणि मग दोघंही राजधानीकडे निघाले। इंदुमतीने वरद गणेश व्रताने आपली कशी भेट झाली याचे सविस्तर वर्णन चंद्रगंधाला सांगितले। मग चंद्रगंधाने श्रावण शुद्ध चतुर्थीपासून तर भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत गणेशाची आराधना केली। हिमालयाने सांगितलेली व्रतकथा ऐकून पार्वतीला हे श्री वरद गणेश व्रत करण्याची इच्छा झाली आणि तिने तात्काळ व्रताला सुरुवात केली। तिकडे शंकराच्या मनात पार्वतीला भेटण्याची इच्छा झाली। आपल्या नंदीवर बसला, पार्वती जवळ आला आणि सांगायचे म्हणजे त्याच दिवशी पार्वतीचे व्रतही संपूर्ण झाले। नंतर शंकर पार्वतीला घेऊन कैलास पर्वतावर निघून गेले। मग ब्रह्मव्यासांना श्री गणेश व्रताच्या महात्म्याची आणखी एक गोष्ट पुढे सांगू लागे। मध्य देशातील सहस्रपूर नावाचा नगरात शूरसेन नावाचा राजा राज्य करीत होता। तो आपल्या प्रजेचे अपत्य पालन करीत असे। त्याने आपल्या पराक्रमाने सर्व पृथ्वी जिंकली होती। त्या राजाची त्रिभुवनात सुंदर अशी महापतिव्रता पुण्यशालिनी नावाची पत्नी होती। तिचे पतिव्रते अरुंधती अनुसया याच्याहूनही अतिशय श्रेष्ठ होते। एके दिवशी शूरसेन राजा आपल्या प्रधानांसह राजसभेत बसला असताना अचानक दिपून टाकणारे सर्वत्र तेज पसरले आणि पाठोपाठ सुश्राव्य गाण्यांचे मधुर सूर कानी आले। ते कोठून येत आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी सर्व सेवकांना आज्ञा केली। त्यांनी राजवाड्याबाहेर येऊन जेव्हा इकडे तिकडे पाहिले तेव्हा आकाशातून एक दिव्य तेजस्वी विमान जात होते। सेवकातील एक सेवक कृष्टी होता। त्याच्या दृष्टी त्या विमानावर पडताच त्याची गती मंद होऊन दिव्य विमान खाली आले जमिनीवर। ही बातमी राजास कळताच तो विमानाजवळ आला। तेव्हा ते विमान देवराज इंद्राचे असून प्रत्यक्ष इंद्रदेव त्यात बसले होते। त्याला दिसले। राजाने इंद्रास नमस्कार करून त्यांची प्रार्थना करण्यास सुरुवात केली। हे देवेंद्रा, तुझ्या दर्शनाने आज मी धन्य झालो। 100 अश्वमेघ यज्ञ करणाऱ्यास मिळणाऱ्या पुण्या इतके पुण्य आज मला तुझ्या दर्शनाने प्राप्त झाले आहे। हे इंद्रदेवा, आपण कोठे निघाला? आपले हे विमान या भूमीवर का उतरले याचे कारण मला सांगा। तेव्हा इंद्र म्हणाला, नारदाने मला एक अद्भुत वर्तमान सांगितले। ते पाहण्यासाठी मी विमानातून भुशिंड ऋषीच्या आश्रमात गेलो होतो। ऋषींनी श्री गणेशाची खडतर तपश्चर्या करून स्वतःच गजानन स्वरूप प्राप्त करून घेतले आहे। तेथे जाऊन ते गणेश स्वरूप भुशिंडी ऋषीचे दर्शन घेऊन मी परत येत असता नगरातील एका पापी व कुष्टी सेवकाची नजर माझ्या विमानावर पडली। त्याच्याने माझे हे कुंठित होऊन माझे विमान जमिनीवर उतरले। त्यावर शूरसेन राजा इंद्रास म्हणाला, आपण ज्या श्री गणेश स्वरूप भुशिंडी ऋषीच्या दर्शनास गेला होता त्या परम तपस्वी ऋषीचे अद्भुत चरित्र मला सांगावे। तर भुशिंडी ऋषीचे अद्भुत चरित्र जो कोणी ऐकतो त्याला सर्व संकटाचा नाश होऊन सर्व पापांचा नाश होऊन त्याला ज्ञान, यश, कीर्ती, मान सन्मानाची प्राप्ती होते आणि अष्टविनायक किल्ल्याची तीर्थाची पुण्यक्षेत्राची प्राप्ती होते असे इंद्राने त्यांना सांगितले। मग शूरसेन राजाची उत्सुकता पाहून इंद्र म्हणाला, दंडकारण्याच्या आसपासच्या प्रदेशातील नंदन नावाच्या नगरात अत्यंत पापी आणि दुष्ट असा एक धीवर राहत होता। तो लहानपणापासून चोरी करण्यात पटाईत होता। लोकांना त्रास देऊन त्यांच्या मूल्यवान वस्तू पडवीत असे। त्यांच्या त्रासामुळे लोकांना त्या धीवराज गावाबाहेर हाकलून दिले। तेव्हा तो एका मोठ्या अरण्यात जाऊन तेथे राहून वाटमारी करू लागला। त्यात त्याने पुष्कळ द्रव्य संपादन केले असता बायका मुलांना अलंकाराने सुशोभित केले। एकदा तो धीवर पशूंची शिकार करण्यासाठी एका पशुच्या मागे पळत असता त्याला ठेच लागली व तो खाली पडला। थोड्या वेळाने उठून तो चालू लागला। त्याला एक उत्तम सरोवर दिसले। ते होते गणेश तीर्थ। हे त्यास माहीत नव्हते आणि श्रम परिहार करण्यासाठी त्या सरोवरात स्नान करून घेतले। तेथून तो आपल्या घराकडे जाण्यास निघाला असता वाटेत त्याला गजानन गजानन असा मंत्रघोष करीत मृदुंगल ऋषी ध्यानस्थ असलेले त्याने पाहिले। त्याच्या कानावर गजानन हा शब्द पडला। ज्यांच्या कानावर निस्ता गजानन हा शब्द सुद्धा पडतो तरी त्याचे सर्व पापाचे नाश होते आणि त्याला पुण्यक्षेत्राची प्राप्ती होते असे हे महान गजाननाचे पवित्र नाव आहे। जर हे गजानन हा शब्द 108 वेळा निस्ता दिवसभरातून बी जाप केला तरी त्याचा सर्व संकटाचा नाश होऊन त्याला पुण्यफळाची प्राप्ती होते। तसा हा मंत्रघोष करीत मृदुंगल ऋषीच्या ध्यानस्थ असलेले ध्यान त्याने पाहिले आणि त्यांना लुबाडून ठार मारण्यासाठी त्याने आपले हत्यार त्यांच्यावर उगारले। ते त्यांना मारणार इतक्यात एक चमत्कार झाला। त्याने उगारलेली तलवार तत्काळ खाली पडली आणि त्या मृदुंगलाने त्यांना विचारले, हे धीवर
धीवरा, तू माझा वध कशासाठी करण्यासाठी उगारलेली तलवार खाली ठेवलीस? तेव्हा धीवर म्हणाला, ऋषीवर्य, तुमच्या पावन दर्शनाने माझे मन शुद्ध झाले आहे. न कळत मला गणेश तीर्थाचे स्नान, गणेश पुराणाचे ज्ञान संपूर्ण काही मला प्राप्त झालं आहे. जो कोणी हे गणेश तीर्थाचे स्नानाची कथा पण ऐकतो तरी पण त्याला गणेशाच्या अष्टविनायकांच्या तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळेल असे या कथेमध्ये सांगितले आहे. तर तुमचे गणेश तीर्थाचे स्नान झाल्याने माझा देहही पवित्र झाला आहे आणि जो कोणी ही कथा ऐकेल त्यांचा देहसुद्धा पवित्र होईल. त्यामुळे आपला वध करण्यापूर्वीच माझी तलवार खाली पडून गेली आणि मी बालपणापासून असंख्य पापे केली होती, पण यापुढे मी कोणतेही पाप करणार नाही. ऋषीवर, कृपया मला आपण माझा उद्धार करावा असे सांगितले. मग धीवरापासून स्नानापासून उपरती झाली. हे जाणून मृदुंग ऋषींना त्याची दया आली. त्याने त्यांच्या मस्तकावर हात ठेवून श्री गणेशाय नमः या मंत्राचा उपदेश करून त्याला जप करायला सांगितला. जो कोणी श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करतो त्याला सर्व सिद्धी प्राप्ती होते, ज्ञानाची प्राप्ती होते, धनाची प्राप्ती होते, मोक्षार्थाची प्राप्ती होते. ज्या मुलांना अभ्यासात कमी असतील या त्यांची बुद्धी नसणार, या अभ्यासात मन लागत नाही आहे, त्यांनी सकाळ संध्याकाळ त्यांच्या आईने श्री गणेशाय नमः या मंत्र जपून ग्लासभर पाणी ठेवून देवाऱ्यामध्ये ते पाणी आपल्या मुलांना प्यायला द्यावे, म्हणजे त्यांच्या बुद्धीमध्ये तीव्रतेने वाढ होईल. हा श्री गणेशाय नमः हा मंत्र सर्व मंत्रांमध्ये मंत्रराज आहे, सर्व श्रेष्ठ आहे. सर्व नद्यांमध्ये जशी नदी गंगा श्रेष्ठ आहे, सर्व मंत्रांमध्ये श्रेष्ठ ओम नमः शिवाय मंत्र आहे. तशाच त्याच्यावरती 64 कला गणपतीला अवगत आहेत. तर त्या 64 कलांच्या अवगत मंत्र म्हणजे श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः. एवढं सुद्धा आपण श्रवण केल्या मात्र आपल्या शरीरातील आणि आपल्या ज्या शरीरात काही रोग झाला असेल तर श्रवण मात्रे सर्व रोगांचा नाश होतो असे या मृदुंग ऋषींनी सांगितले. या ऋषीवर्यांनी सांगितले, जो कोणी श्री गणेशाय नमः मंत्र श्रवण पठन मात्रने त्याच्या सर्व आदी व्याधी नष्ट होऊन त्याला दिव्य शरीर प्राप्त होते, दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून तू दिव्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप कर. जो कोणी मुका असेल, बैरा असेल, आंधळा असेल, पांगळा असेल, जर त्याला श्री गणेशाय नमः या मंत्राचा जपाची जर सिद्धी त्याने केली, अनुष्ठान केले, तर त्याच्या जो बैरेपणा आहे, मुकेपणा आहे, पांगडेपणा आहे, तो जाऊन त्याला सर्व काही सिद्धी प्राप्त होतील. म्हणून तू गणेशाय नमाचा जप कर. आणि त्याला उपदेश केला. नंतर आपल्या हातातील काठी जमिनीवर ठेवून त्यास म्हणाला, तुम्ही पुन्हा येईपर्यंत तू येथेच श्री गणेशाय नमा मंत्राचा जप कर आणि या शुष्क काठीस पाणी येईपर्यंत दिलेल्या मंत्राचा जप कर, अहोरात्रीपर्यंत जप कर. श्री गणेशाय नमः हा मंत्र सर्व मंत्रांमध्ये मंत्रराज आहे असे सांगून ऋषी तेथून तात्काळ निघून गेले. मग धीवराने त्या जमिनीत पुरलेल्या काठीसमोर एका वृक्षाखाली आसन घालून अहोरात्री श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः असा जप करत 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 त्याच्या सर्व अंगावर वारूळ जमून गेले की जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत तू जप कर असे मृदुंगल ऋषीने त्यांना सांगितलेले होते. तर ते धीवराने तसेच केले. ती काठी तेथे गाडून दिली. त्याने तलवार ऋषींना उगारली होती. तर त्याला गणेश तीर्थाचे स्नानाचे पुण्यफळाची प्राप्ती झाली, दिव्य ज्ञान प्राप्त झाले. आणि मग मृदुंगला ऋषींनी विचारले की तू मला हे तलवार उगारली तर का मला माझा वध केला नाही? तर त्या धीवराने सांगितले की मला चांगले ज्ञान प्राप्त झाले, गणेश तीर्थाचे मला स्मरण झाले, अर्चन झाले, पुण्यफळाची प्राप्ती झाली. तर मला आता काहीतरी असा उपाय सांगा की जेणेकरून मी अजून काहीतरी पुण्य करू. तर मग ऋषींनी सांगितले की तू इथेच या अरण्यामध्ये इथे तुझ्या हातात जी काठी आहे तिलाच इथे गाडून दे आणि जोपर्यंत या काठीला पानं येत नाही जमिनीत तू ही काठी गाड आणि जोपर्यंत या काठीला पानं येत नाही तोपर्यंत तू गणेशाय नमः हा मंत्राचा जप कर. त्या धीवराने तसेच केले. रात्रंदिवस त्या धीवराने श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः असा मंत्र घोष चालूच होता आणि धीवर मृदुंगल ऋषीची वाट पाहतच ते जप करीत बसला. अशा रीतीने काही दिवस खूप वर्ष लोटल्यानंतर मृदुंगल ऋषी त्या अरण्यात फिरायला आले असता त्यांना त्या धीवराची आणि त्या दिलेल्या काठीची आठवण झाली. मग तो धीवर ज्या ठिकाणी जप करण्यास बसला होता त्या ठिकाणी ते ठिकाण आले आणि जमिनीत पुरलेल्या काठीला हिरवीगार पाणी आली होती. काठी समोर एक मोठे वारूळ तयार होऊन गेले होते आणि त्या काठीतून नुसतं फक्त आवाज येत होता, फक्त ध्वनी ऐकू येत होती. कारण वारूळ त्यांच्या अंगावर, धीवराच्या अंगावर बी वारूळ जमा झाले, काठीला चांगले हिरवेगार पानं येऊन गेलेली होती आणि फक्त ध्वनी ऐकू येत होता. मृदुंगल ऋषी त्या अरण्यात फिरायला आले तर त्यांना आठवण झाली की आपण धीवराला इथे सांगितले होते
की तू अनुष्ठान कर, काठी गाडून दे आणि इथं श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप कर. मग आपण बघूया की याने हा मंत्राचा जप करत आहे की उठून चालला गेला. तर बघतो तर काय, त्या धीवराच्या अंगावर वारूळ येऊन गेले. एवढे त्याने जप केले डोळे बंद करून रात्रंदिवस, आणि काठीला शुष्क पाणी सुद्धा आली आणि फक्त आवाज येत होता, ध्वनी ऐकू येत होता फक्त श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः असा ध्वनी फक्त ऐकू येत होता. त्यांना ते वारूळ हळूच बाजूला केले. तेव्हा तेथे तो धीवर श्री गजाननाचा मंत्र जप करीत ध्यानास्थ बसलेले दिसले. त्यांनी आपल्या कमंडलातील पवित्र पाणी त्यावर शिंपडले, त्याचे मानवी रूप तयार झाले. श्री गणेशाचे रूप प्राप्त झाले आणि धीवराने डोळे उघडले, आपल्या गुरुचे दर्शन केले. त्याने आनंदाने आपल्या गुरुला ऋषीला मिठी मारली. नंतर त्यांना साष्टांग दंडवत केला. मृदुंगल धीवराचा पुनर्जन्म वारुळातून झाला म्हणून त्याचा नवीन नामकरण संस्कार विधी केला. धीवराच्या दोन्ही भुवयातून एक लांब सोंड निघालेली असल्याने त्याचे नाव भुशुंडी ऋषी असे ठेवण्यात आले. कारण तो भुशुंडी ऋषी जो धीवर होता तर त्याला म्हणजे भुशुंडी ऋषीच्या म्हणजे एकाक्षर मंत्राचा जप करत बसलेला होता. तर त्याच्या भुवयामधून धीवराच्या दोन्ही भुवया जशा आपल्या भुवया आहेत तर त्याने रात्रंदिवस गजाननाचा जप केला. तर त्याच्या भुव्यांमधून लांब सोंड गणपतीची जशी निघते तशी सोंड निघून गेली धीवराने जप करत करत. तर त्याला भुशंडी असे ऋषी नाव ठेवण्यात आल्याने एकाक्षर मंत्राचा उपदेश करून आशीर्वाद दिला. हे देवादी देवेंद्र गंधर्व सिद्ध यांना सर्वांना तू पूजनीय होशील. तुझे गजानन स्वरूप दर्शन होईल. ज्या व्यक्तीला दर्शन होईल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. जो कोणी तुझी कथा हे अध्याय सुद्धा श्रवण करेल तरी त्याला तुझे साक्षात दर्शन होईल असे सांगितले. असा वर देऊन निघून गेले. नंतर भुशुंडी ऋषीने तेथेच आपला आश्रम स्थापन केला आणि श्री गणेशाची पुन्हा तपश्चर्या करायला लागला. अशी 100 वर्ष गेल्यावर प्रत्यक्ष गजाननाने त्याला दर्शन दिले आणि आशीर्वाद दिला की तू पूज्य ठिकाणी माझी मूर्ती स्थापना तपश्चर्या केलीस ते नामल क्षेत्र नाव पक्षात नामल क्षेत्र नाव प्राप्त होईल आणि तेथे मूर्तीची दर्शन जो कोणी घेईल त्याला पुनर्जन्म येणार नाही. आणि इथे हे नामल क्षेत्र अष्टविनायक म्हणून येथे प्राप्त होईल. म्हणून तुझे अनुष्ठान करणाऱ्याला तुझे दर्शन करणाऱ्याला सर्व सिद्धी लवकर प्राप्त होते. अष्टविनायकांचे जो कोणी दर्शन करेल आणि तुझे दर्शन करेल तरी सुद्धा त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतील. त्याला धनाची, यशाची, कीर्तीची, मानसन्मानाची, ज्ञानाची प्राप्ती होईल असे या ऋषींनी सांगितले. आणि असे आहे भुशिंड ऋषीचे चरित्र. तर हे भुशिंड ऋषीचे चरित्र सहजासहजी कोणाला ऐकायला मिळत नाही. जो खूप भाग्यवान आहे त्याला जे भुशिंड ऋषीचे चरित्र ऐकायला मिळते. तर असे हे भुशिंड ऋषीचे चरित्र होते. जो कोणी ऐकेल त्याला साक्षात गजाननाचे दर्शन प्राप्त होईल असे सांगितलेले आहे या गजाननाने. तर मित्रांनो मला अशी आशा आहे की इथे आपले एक अष्टविनायक संपूर्ण झालेले आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे अष्टविनायकाच्या कथा आवडल्या असतील. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा आणि माझा आत्मविश्वास वाढवा. तर जशा कमेंट्स करत आहे तशा कमेंट्स करत राहा. जास्तीत जास्त जणांना शेअर करा. पुढे छान छान कथा येत आहे. पुढच्या व्हिडिओचा भाग अष्टविनायकाचा. आता आपला संकष्ट चतुर्थीचा व्रताचा महिमा, संकष्टी चतुर्थीचा प्रभाव आणि पूर्ववीर्याची पूर्वजन्माची कथा, अंगारिका चतुर्थीचे महात्म्य, गणेशाने दिला चंद्राला श्राप. तर चंद्राला श्राप का दिला म्हणून गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन का निषेध, गणेशाला दुर्वा का आवडतात. पुढच्या आपण व्हिडिओमध्ये पुढच्या अष्टविनायकामध्ये गणेशाला दुर्वा का प्रिय आहेत, गणेशाला एक दुर्वा वाहिले तर कुठले पुण्य मिळते, गणेशाची भूक कशाने शांत झाली आणि दुर्वाचे महात्म्य काय आहे. तर संकष्टी चतुर्थीचे महात्म्य, दुर्वाचे महात्म्य संपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. त्यासाठी पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट्स नक्की करा. जय श्री गणेश. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा व्हिडिओ, म्हणजे ते पण हे पवित्र गणेश पुराण 10 दिवसात ऐकतील आणि ज्ञानाची प्राप्ती होईल. जो शेअर करेल त्याला सुद्धा ज्ञानाची, धनाची, विद्याची प्राप्ती होईल. गणपती, लक्ष्मी आणि सरस्वती या एका ठिकाणी कोणाच्याच घरात नांदत नाही. गणपती, गणेशाचा आशीर्वाद, लक्ष्मीचा आशीर्वाद आणि सरस्वतीचा आशीर्वाद आत्तापर्यंत तर कुठेच प्राप्त झालेला नाही आहे एका घरामध्ये.
तर त्या गणेशाचा, लक्ष्मीचा आणि सरस्वतीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला गणेश पुराणाचे श्रवण करायचं आहे. त्याचंसुद्धा महात्म्य आणि कथा खूप मोठी आहे, तीसुद्धा मी तुम्हाला सांगेल की काय एका ठिकाणी नांदत नाही, कोणी असं वरदान दिलेलं आहे. तर आता खूप ठिकाणी आपण पाहतो कोणाला एवढं धन राहतो पण मुलगा नाही राहत. कोणाजवळ एवढी विद्या राहते, बुद्धी राहते पण धन नाही राहत. कोणाकडे खूप काही पैसा, अळका, बरकती राहून म्हणजे त्याला पुत्रप्राप्ती नाही राहत. म्हणजे असे काहीच. म्हणून एका ठिकाणी गणेशजी, लक्ष्मीजी आणि सरस्वती कधीच नांदत नाही. तर त्यांच्यासाठी आपल्याला दिवाळीच्या दिवशी तिघांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला दिवाळीच्या दिवशी पूजन करावे लागते. त्याचे महात्म्य, कथा संपूर्ण मी तुम्हाला माहिती देईल. तर अशाच या कथा ऐकण्यासाठी आपल्याला तिन्ही गोष्टींचा आशीर्वाद घेण्यासाठी गणेश पुराण श्रवण करावे. म्हणजे तिन्ही गोष्टी आपल्याला प्राप्त होतील. धन पण प्राप्ती होईल, विद्या बी प्राप्ती होईल आणि बुद्धी बी प्राप्त होईल, असे या गणेश पुराणामध्ये सांगितलेले आहे. जय श्री गणेशा.